कसं होतं ते बघूया. सेक्शुअल रिप्रोडक्शनला 2 पेरेंट्स लागतात, 2 पेरेंट्स, म्हणून त्याला बाय पेरेंटल असं म्हणतात. त्यांना आई आणि बाबा, मदर अँड फादर दोघेही लागतात. आईच्याकडे रिप्रोडक्शन युनिट किंवा घटक असतात, त्याला एग म्हणतात किंवा ओहम, आणि त्या रिप्रोडक्टिव्ह युनिटला गॅमेट असं म्हणतात. तर फिमेल गॅमेट जे असतं ना, हे गॅमेट हा शब्द लक्षात ठेवा. फिमेल गॅमेटला एग म्हणतात. त्याचप्रमाणे बाबांकडे जे रिप्रोडक्टिव्ह घटक असतो त्याला स्पर्म म्हणतात. म्हणजे मेल गॅमेटला काय म्हणतात? स्पर्म म्हणतात. गॅमेट म्हणजे रिप्रोडक्टिव्ह युनिट, रिप्रोडक्शनचा घटक. तर आता हे एग आणि हे स्पर्म हे एकत्र येतात आणि त्यांचं फर्टिलायझेशन होतं, म्हणजे त्याचं फ्यूज होतं, आतमध्ये जाऊन एकत्र होऊन त्याची एक सेल बनते आणि त्या सेलला झायगोट असं म्हणतात. आता हे फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट्स आहेत ना, हे मायोसिसनी बनलेले असतात. म्हणजे बायकांचं जे एग असतं ते मायोसिसनी बनलेलं असतं, स्पर्म आहे ते पण मायोसिसनी बनलेलं असतं. त्यामुळे ते हॅप्लॉइड असतं, म्हणजे त्याच्यात 23 क्रोमोसोम्सच असतात. एगमध्ये 23 क्रोमोसोम्स, स्पर्ममध्ये 23 क्रोमोसोम्स. मग ते फर्टिलाइज झाल्यावर जेव्हा झायगोट होतं ना, तेव्हा त्याच्यामध्ये 23 पेअर ऑफ क्रोमोसोम्स होतात, बाबांकडून आलेले 23 आणि आईकडून. म्हणजे ते त्यावेळी डायप्लॉइड होतं, म्हणजे 46 क्रोमोसोम वालं होतं. आणि ही बाळाच्या शरीराची पहिली सेल असते. मग ती सेल मल्टिप्लाय होत जाते, अनेक सेल्स होतात आणि त्या अनेक सेल्सचा नंतर एम्ब्रियो होतो. ओके, मग पुढे बाळ होतं. आता फ्लॉवर, तर जसं माणसांच्यात असतं ह्युमन बिंग्समध्ये, तसंच फ्लॉवरमध्ये पण असतं. मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर्स असतात. आणि फ्लॉवर हा स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आहे. तर ह्या फ्लॉवरमध्ये मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवरमध्ये गॅमेट्स असतात. ओके, तर हे कसं काय सेक्शुअली रिप्रोड्यूस करतं ना, ते आपण बघून घेऊया. लक्षात काय ठेवायचं की सगळ्याच प्लांट्स किंवा सगळ्याच वनस्पतींना काय फ्लॉवरने रिप्रोडक्शन होत नाही. आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पण बघितलंय. पण काही प्लांट्सना फ्लॉवर हे रिप्रोडक्टिव्ह युनिट असतं, स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ते कसं आहे ते आपण बघून घेणार. तर पहिल्यांदा आपण फ्लॉवर्सचे पार्ट स्टडी करूया. तर फ्लॉवरचे पार्ट्सला 4 व्हर्ल्स म्हणतात. फ्लॉवरच्या पार्ट्सना काय म्हणतात? व्हर्ल्स म्हणतात. फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. द फ्लॉवर हॅज 4 व्हर्ल्स. किती पार्ट्स आहेत फ्लॉवरला? मुख्य 4. त्यांची नावं काय? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम जो मेल पार्ट ऑफ फ्लॉवर असतो, गायनोशियम जो फिमेल पार्ट ऑफ फ्लॉवर असतो. आणि हे जी 4 व्हर्ल्स आहेत, 4 पार्ट, ते एकात एक असतात. म्हणजे सगळ्यात बाहेर कॅलिक्स असतो, कॅलिक्समध्ये करोला असतो, करोलामध्ये अँड्रोशियम असतं आणि अँड्रोशियममध्ये गायनोशियम असतं. म्हणून त्याला काय म्हणतात? दे आर अरेंज फ्रॉम अ सिक्वेन्स इनसाइड टू आउटसाइड. आता आपण पहिले कॅलिक्स आणि करोला बघूया. तर सर्वात बाहेरचा पार्ट काय? कॅलिक्स. आणि त्याला असे ना पानासारखे जे भाग असतात त्याला सेपल्स म्हणतात. ते 2 असतात, 2 पेक्षा अधिक असतात. आणि आता कॅलिक्सचं मुख्य काम काय? कॅलिक्स इज मेड ऑफ सेपल्स. सेपल्स प्रोटेक्ट द फ्लॉवर वेन इट इज इन बड कंडिशन. बड कंडिशन म्हणजे काय? जेव्हा फुल कळी असतं तेव्हा बघा अशी पानांनी अशी ती झाकलेली असते आणि त्याच्यामध्ये अशी कळी असते, आणि ती जी पानासारखा जो आकार असतो तो त्या कळीला प्रोटेक्ट करत असतो, त्याला सेपल्स म्हणतात. तर सेपल्स हे 2 कामं करतात. एक म्हणजे त्या कळीला
सांभाळतात पण जेव्हा ती अगदी नाजूक असते, आणि नंतर ते फोटोसिंथेसिस पण करतात. फोटोसिंथेसिसने काय होतं, जेवण होतं तयार सूर्याच्या मदतीने प्लांट्सचं. Calyx is made of sepals. Sepals protect the flower when it is in bud condition. They also perform photosynthesis. आता कॅलिक्सच्या आतला व्हल बघूया. त्याचं नाव काय आहे? करोला. करोला इज मेड ऑफ पेटल्स. पेटल्स म्हणजे पाकळ्या. फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्यांना काय म्हणतो आपण? करोला. द पेटल्स आर कलरफुल अँड लार्ज इन साईज. ते अगदी रंगीबेरंगी असतात आणि मोठे असतात. तर त्यांचं काम काय असतं? दे अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. ते ना किड्यांना, फुलपाखरांना वगैरे असे आकर्षून घेतात. आणि फर्दर त्यांचं दुसरं काम काय असतं की दे प्रोटेक्ट इनर पार्ट ऑफ द प्लॉट. म्हणजे आतले जे दोन व्हर्ब्स आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम, यांना करोला प्रोटेक्ट करतो. आता हे कॅलिक्स आणि करोलाला ॲक्सेसरी व्हर्ल्स असं म्हणतात. का बरं? कारण त्या दोघांचा रिप्रोडक्शनमध्ये, फुलाच्या रिप्रोडक्शनमध्ये अजिबात भाग नसतो. पण ते फुलांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, जे रिप्रोडक्टिव्ह घटक असतात, अँड्रोशियम आणि गायनोशियम, ह्यांना ते प्रोटेक्ट करतात, ह्यांना ते सांभाळतात. दे प्रोटेक्ट मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स अँड्रोशियम अँड female reproductive whorl gynoecium. Calyx and corolla do not play part in reproduction. प्रत्येक फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असतं का? नाही. काही काही फुलात फक्त अँड्रोशियमच असतं, काही काही फुलात फक्त गायनोशियम असतं, आणि काही काही फुलात दोन्ही असतं. ओके. जर एखाद्या फुलात अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही असेल तर त्याला बायसेक्शुअल असं म्हणतात. जर एखाद्या फुलात फक्त अँड्रोशियम असेल तर त्याला मेल फ्लावर असं म्हणतात, म्हणजे पुरुष फ्लावर, मेल फ्लावर असं म्हणतात. आणि ते त्याला युनिसेक्शुअल म्हणतात, म्हणजे एकच सेक्स आहे ते म्हणजे मेल सेक्स आहे. तसंच एखाद्या फ्लावरमध्ये फक्त गायनोशियम जर असेल तर त्या फुलाला फिमेल फ्लावर म्हणतात, आणि ते पण युनिसेक्शुअल आहे. तर पपयामध्ये मेल पपया फ्लावर आणि फिमेल पपया फ्लावर हे वेगळं असतं. हिबिस्कस म्हणजे जास्वंदीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही असतं, ते बायसेक्शुअल आहे. अ फ्लावर इज कॉल्ड एज बायसेक्शुअल इफ बोथ व्हर्ल्स, दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम, आर प्रेझेंट इन द फ्लावर. फॉर एक्झाम्पल, हिबिस्कस. A flower is called as unisexual if any one of the two whorls, androecium or gynoecium, is present in the flower. If only androecium is present, it is male flower. If only gynoecium is present, the flower is female flower. For example, papaya. तर पपयाला मेल पपया फ्लावर आहे आणि फिमेल पपया फ्लावर आहे. आता आपण अँड्रोशियमचे भाग बघूया. अँड्रोशियम इज द मेल व्हर्ल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड एज स्टेमेन. अँड्रोशियमच्या मेंबरला काय म्हणतात? स्टेमेन म्हणतात. आणि स्टेमेनचे दोन भाग असतात, अँथर आणि फिलामेंट. अँड्रोशियमच्या भागाला काय म्हणतात? स्टेमेन. आणि त्याचे दोन भाग असतात, अँथर आणि फिलामेंट. तर फिलामेंट असा दोराच्या आकाराचा असतो, आणि अँथर आहे ना, हा असा एका छोटीशी पिशवी त्या दोऱ्याच्या टॉपला असते, आणि त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात. त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात. ओके. तर काय काय शब्द लक्षात ठेवायचे? अँड्रोशियम मध्ये असतं स्टेमेन. स्टेमनचे दोन भाग आहेत, अँथर आणि फिलामेंट. अँथरमध्ये असतो पोलन ग्रेन. Androecium is male whorl and its members are called as stamen. Stamen consists of anther and filaments. Anther consists of pollen grains. Anther मध्ये pollen grains असतात. तर किती असू शकतात? अँड्रोशियम बरेच स्टेमेन असू शकतात एखाद्या फुलाला. आता आपण गायनोशियम बघूया.
फिमेल पार्ट बघूया. तर फिमेल पार्ट आहे ना, हा मधला जो भाग आहे अख्खा, तो फिमेल पार्ट आहे, गायनोशियम. आणि ह्या गायनोशियमच्या ह्या अख्ख्या भागाला कार्पेल म्हणतात. अँड्रोशियमचं जसं स्टेमेन तसं गायनोशियमचं कार्पेल. आता कार्पेलचे 3 भाग असतात. कार्पेलचे 3 भाग असतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. वरचा जो भाग असतो कार्पेलचा त्याला स्टिग्मा म्हणतात, मधला भाग असतो त्याला स्टाईल म्हणतात. आणि त्या स्टाईल मधला जो भाग आहे, स्टाईलच्या आतमध्ये ओव्हरी असते. आणि ओव्हरीमध्ये हा जो भाग असतो एम्ब्रिओ सॅक असते, त्याला ओव्ह्यूल म्हणतात. आणि ह्या ओव्ह्यूलमध्ये 7 सेल्स असतात. किती असतात? 7 सेल्स असतात. ओव्हरी कंटेन्स 1 or many ओव्ह्यूल्स. बरेच हे ओव्ह्यूल्स असतात आणि प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये 7 सेल्स असतात. तर वरच्या 3 सेल्स आहेत ना, वरच्या 3 सेल्स त्यांना अँटीपोडल म्हणतात. मधली जी सेल आहे ना, मधली सेल आहे त्याला पोलर न्यूक्लियाय म्हणतात. आणि खाली ज्या 3 सेल्स आहेत त्याच्या बाजूच्या सेल्स आहेत त्यांना सिनर्जिड्स म्हणतात. आणि सिनर्जिड्सच्या मध्यावर असते ती एग सेल असते. ही नावं लक्षात ठेवायची. आणि हे सगळे जे पिशवीत आहेत त्या पिशवीला एम्ब्रिओ सॅक म्हणतात. पुन्हा एकदा बोलूया. गायनोशियमच्या भागाला कार्पेल असं म्हणतात. कार्पेलचे 3 भाग आहेत, स्टिग्मा वरचा भाग, स्टाईल मधला भाग हा असा अखंड येतो आणि तो हॉलो असतो. आणि त्याच्यामध्ये खाली ओव्हरी असते. त्याच्यामध्ये खालचा जो भाग असतो तो ओव्हरी असतो. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आता ओव्हरीमध्ये 1 किंवा एकापेक्षा जास्त ओव्ह्यूल्स असतात. ओव्ह्यूल्स म्हणजे छोट्या छोट्याशा सॅक्स असतात, एम्ब्रिओच्या सॅक्स असतात. प्रत्येक सॅकमध्ये 7 सेल्स असतात. वरच्या 3, खालच्या 3 आणि मध्ये. तर वरच्या 3 सेल्सना अँटीपोडल्स म्हणतात. मधल्या सेलला पोलर न्यूक्लियाय असं म्हणतात. त्याला 2 न्यूक्लियस असतात. खालच्या 3 सेल्स आहेत त्याच्यामधल्या बाजूच्या 2 सेल्सना सिनर्जिड्स म्हणतात. आणि त्याच्या मध्यावर असते ती एग सेल असते. एग सेल म्हणजे काय? गॅमेट झालं ना, फिमेल गॅमेट इथे असतं. ओके. आता एखाद्या फ्लॉवरला एकच कार्पेल असू शकतं, 2 वेगवेगळे कार्पेल्स असू शकतात, किंवा जोडलेली कार्पेल्स पण असू शकतात. सेपरेट कार्पेल असू शकतात किंवा युनायटेड कार्पेल्स पण असू शकतात. तर आता हे वाचूया आपण. गायनोशियम इज द फिमेल व्हर्ल and its members are called as carpels. Ovary is present at the basal end of each carpel. या कार्पेलच्या एंडला, बेसल एंड, बेस म्हणजे खालचा भाग, खालच्या एंडला ओव्हरी असते. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम ओव्हरी. इकडून हे सगळं आहे, हे हॉलो आहे म्हणजे पोकळ आहे. ओव्हरी कंटेन्स 1 or more ओव्ह्यूल्स, म्हणजे एक तरी ओव्ह्यूल असतं किंवा एकापेक्षा जास्त असतात. एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म्ड इन ईच ओव्ह्यूल बाय मिओसिस. ही जी एम्ब्रिओ सॅक आहे ही मिओसिसने इकडे फॉर्म होते. तुम्हाला माहिती आहे की मिओसिसने मेल गॅमेट पण होतं, फिमेल गॅमेट पण होतं. तर ते फिमेल गॅमेट कसं होतं इकडे? मिओसिसने होतं. Each embryo sac consists of a haploid egg cell. हॅप्लॉइड एग सेल म्हणजे काय? 23 फक्त क्रोमोसोम असलेलं एक तयार होतं. अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. ह्या जे आहे ना, हे पण आहे ते हॅप्लॉइडच आहे आणि त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असलेली ही सेल आहे.